नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं आहे का? नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। राज्य उत्पादन शुल्क विभाग याची जी आन्सर की आहे ती आलेली आहे। 18 तारखेलाच त्यांनी साइटवर अपलोड केली होती। मराठी जे आहे त्यांनी इझी लेवलचं विचारलं होतं। करंट अफेअर GS/GK आणि गणित बुद्धिमत्ता हे त्यांनी दोन्हीही मॉडरेट लेवलचं विचारलं होतं आणि इंग्लिशची जी लेवल आहे ती हाय होती। बरेच मुलांना इंग्लिश जे आहे ते हार्ड गेलेलं आहे। मराठी GS/GK गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश याचे प्रत्येकी 30 क्वेश्चन विचारले गेले होते। टोटल 120 क्वेश्चन आणि त्यांनी 90 मिनिट दिलेले होते। गणित बुद्धिमत्ताचे लेंदी क्वेश्चन विचारले गेल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना टाइम हा पुरलेला नाही। बघा एक्सपेक्टेड कट ऑफ ओपनचे जे आहेत ते 80+ क्वेश्चन तुमचे बरोबर असले पाहिजे। मी हा कट ऑफ तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगत आहे, त्यामुळे या कट ऑफमध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। नंतर बघा ओबीसीचे तुमचे 78+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। एनटीमध्ये तुमचे 74+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। नंतर बघा एससीचे 70+ क्वेश्चन। एसटीचे तुमचे 68+ क्वेश्चन बरोबर असायला पाहिजे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो कट ऑफ आहे हा खूप जास्त लागणार नाही, कारण की पूर्ण पेपरची जी लेवल आहे ती मॉडरेट होती। मी जो हा कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे हा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे। याच्यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तेव्हा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायला सांगतात। पण सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय आणि सेल्फ अटेस्टेड कसं करायचं याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर सेल्फ अटेस्टेड कसं करायचं माहीत नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।